सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून शिवाजीराव पाटील आमदार झाले. गिरिजादेवी शिंदे नेसरीकर. चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी गोकुळमधील गैरव्यवहार व सभासद वाढीव प्रश्नावर उठवलेला आवाज योग्य व सरळ आहे. शिवाजीभाऊ यांच्या विरोधात अपशब्द वापरले जाऊ नये. आमदार पाटील यांनी जे निर्णय घेतले त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे मत सौ गिरिजादेवी शिंदे नेसरीकर यांनी काल झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना बैठकीत बोलताना म्हणाल्या. सौ गिरिजादेवी शिंदे नेसरीकर काय म्हणतात ते पहा. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश एणापुरे, चंदगड. त्याच्यावर फक्त आणि फक्त विषयांतर करण्यासाठी भाऊंवर टीका करण्यात आलेल्या आहेत. त्या टीका कुठल्या स्तरावर जाऊन केलेल्या आहेत किंवा टीकांमध्ये सत्य आहे का टीका करण्यात आलेल्या आहेत. खरं तर भाऊ सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आजपर्यंत आमदार होऊन चंदगड विधानसभेचे आमदार झालेले आहेत आणि सर्वांगीण शाश्वत विकास ह्या मुद्द्यावरच ते आमदार झालेले आहेत. आणि आजरा, चंदगड, गडिंग्लज ह्या तालुक्यांचा विकास सर्वांगीण कसा होईल ह्याचाच मुद्दा म्हणून भाऊंनी ह्या गोकुळ दूध संघामध्ये चाललेला गैरप्रकार हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्यांच्यावर टीका करण्यासाठी तुम्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये झालेल्या हार त्यांना सहन होत नाही म्हणून गोकुळ दूध संघामधला गैरप्रकार तुम्ही बाहेर काढत आहात का, हा एक आरोप होत आहे भाऊंवर. दुसरा, अमूल दूध संस्था तर्फे भाऊ बोलत आहेत का किंवा भारतीय जनता पार्टी बोलत आहे का, असा आरोप होत आहे. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा की भाऊंना त्याबद्दल शेती व गाई म्हशीबद्दल माहिती आहे का, हा तिसरा आरोप होत आहे. खरं तर सर्व उमेदवार आणि आमचे नेते आदरणीय आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांनी आम्ही जरी हार झाली तरी ती जनतेचा कौल म्हणून किंवा आमच्या काही चुका असतील ते मान्य करून आम्ही ही हार अगदी स्पोर्टिंगली घेतलेली आहे. ही हार आमच्या कुठंही मनात नाही. आम्ही दुसऱ्या दिवशीपासून तत्परतेने जनसेवेला लागलेलो आहोत. त्याचप्रकारे भाजपाला वगळून तुम्ही ज्या युक्त्या करून निवडून आणले उमेदवार ती कितपत योग्य आहेत आणि त्याची सल ह्या आमच्या हार आणि गोकुळचा संदर्भ ह्याचा कुठेही संबंधित नाही. दुसरी गोष्ट, अमूल इथे जर अमूल आणून अमूल दूध संस्था कोल्हापूरमध्ये आणण्याचा अप्रत्यक्षरित्या आपणच घडत आहात का की गोकुळ नाही तर अमूलची आम्हाला साथ मिळेल असं अप्रत्यक्षरित्या तुम्ही दबावतंत्र आणत नाही आहात का, ही पण पडताळणी करणं गरजेचे आहे. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची बाब, भाऊ हे शेतकरी कुटुंबातून आलेला माणूस, सर्वसामान्य माणूस आहे. मोठा आज इथे सावर्ड्यातही असेल आणि ठाण्याला पण असेल तर भाऊंचा खूप मोठ्या प्रमाणात मोठा आहे. गाई म्हशीमध्येच वाढलेला माणूस आहे. त्याच्यामुळं जी आपली कोल्हापूर जिल्ह्याची कष्टकरी जनतेची, शेतकऱ्यांची रक्तवाहिनी गोकुळ दूध संस्था आहे त्यातला कानाकोपरा भाऊंनी अभ्यास करूनच ह्यामध्ये त्यांचा गैरप्रकार चालला आहे त्याची माहिती घेतलेली आहे. तर मी विरोधकांना एवढंच म्हणेन की अभ्यासपूर्वक उतरलेला हा आमचा नेता त्याचे खरे प्रश्नाचे उत्तरं द्यायचे सोडून विषयांतर करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा जे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि दूध का दूध, पाणी का पाणी करा अशीच मी विनंती करेन.